पुष्पा, पुष्पा कुठं चालली पुष्पा? शांताबाई, भाजीपाला घ्यायला आली काय? हा पुष्पा, भाजीपाला घ्यायला आली ना? तू कुठे चालली? माय बाई, पिंकीच्या बापानं कनी त्याच्या मालकाच्या घरून थैली आणली होती. भाजीपाला आणला होता, फराळाचं आणलं होतं. त्याच्यासाठी कार्यक्रम झाला तर नेऊन द्यायला चालली. पुष्पा आली बी नाही तू एखाद्या दिवशी. मी वाट पाहिली ती येशीन येशीन म्हणून. शांताबाई, आता नक्की येईन संध्याकाळी. येतो मग पुष्पा. ठीक आहे शांताबाई, मी थैली नेऊन देतो. वावरात जा लागते मले. हो का गेला आजच्या दिवसाचा. जाय बाई, लय कष्ट करतो बिचारी पुष्पा तू. का लेकर बाकर कसे आहेत? काय सांगतो शांताबाई तुले. येतो संध्याकाळी. बिचारी पुष्पा काय करीन आता. नशिबाले कोसते. नवरा बेवडा सुधरत नाही ना काही नाही. अहो माहिती मस्त ताजी ताजी भेंडी आहे वावरातली. राजा एकदम खुश होऊन जाईल. राजाला तर भेंडीची भाजी एक नंबर आवडते. आणि ते बी सविताच्या हातची. चल आता पहिले सविताला फोन करतो. भाजी करू नको दुसरी म्हणून. सविताला म्हणतो त्या हातची भेंडीची भाजी कर. भेंडी आणतो म्हणून मी बाजारातून. कोणाचे फोन येऊन राहिले काय मी. थांब लावूनच पाहतो. आई गीता असेल मनीषाचा असेल. हॅलो, कोण? हा बोला बोला आई. सविता, मी बाजारातून बोलून राहिली. तू भाजी बनवली काय? नाही आई, पोळ्या बनवल्या, भाजी राहिली. तुम्ही मला ना भाजीपाला आणतो. हा हा सविता, तेच म्हणत होते तुला मी. सविता, मस्त ताजी ताजी भेंडी आहे. भेंडी आणतो मी बाजारातून. मला आवडते, राजाली आवडते. मस्त ते हाची भेंडीची भाजी कर सविता. ठीक आहे आणा. आई, मला किती तुम्ही खुश करायचा प्रयत्न करा, पण मनातला जो डाग आहे पहिला तो कधीच जाणार नाही. सुनबाई, कुठे गेली शांती? बाजारात गेले बाबा. येतील एवढ्यात. आताच फोन आला होता. ठीक आहे पोरी, स्वयंपाक झाला काय? नाही आई, भाजीपाला आणतो म्हणत. पोळ्या केल्या मी, भाजी राहिली. ठीक आहे, लवकर भाजी बनवतो. मला वावरात जा लागते अजून. वावरात जा नाही तर हिंडायला जा. मला काही घेणं देणं नाही आहे. माझ्या लेकराशिवाय बस. माझी लेकरं पाहतो मी आणि तुमचं वरवर करतो. एवढं ध्येय आहे माझं. असं राग येते. बायको कधी म्हणत नाही मले राजाची चहा घ्या, नाश्ता करा की जेवण करा. शब्द बी बोलत नाही माझ्यासोबत स्वतःहून. मलाच गरज आहे तशी. पहिले राजाची करता करता थकी नाही. मी गोष्ट नाही घेऊ. आता मी सविता सविता करू करू तुझ्या मागं गिरटे फिरतो मी. पण मला ते किंमत देत नाही. उठलो तेव्हापासून चहा नाही भेटला. आई बी कुठे गेली काय माहित. मन तर करते सविता. नाही 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 नाही, राजा लय बचून राखतो आता. नाही तर राजाजी पाणी आणू काय, चहा आणू काय, नाश्ता करू काय. तोंड ना थके तिचं बोलता बोलता. आता तिचं होट नाही उलट. जाऊनच पाहतो काय करून राहिली किचन मध्ये. म्हणतो चहा नशीन झाला तर चहा कर. अरे सविता, मी तुला किचन मध्ये पाहून राहिलो. तू इकडे आहेस. किचन मध्ये राहायचा अधिकार नाही की मला. सर्व घरांमध्ये राहायचा अधिकार आहे. सर्व घरावर अधिकार आहे माझा. सविता, अशी कोण बोलून राहिली तू? तुला सहज म्हणून राहिलो मी. चहा केला काय? चहाचा टाइम नाही हा. आता स्वयंपाक बनवून राहिली मी. चहा प्यासाठी सकाळी उठा लागते. ठीक आहे सविता, थांब आता सविताले खुश करतो. सविताला म्हणतो तुला आता मी संक्रांतीसाठी साडी घ्यायला चाल म्हणतो दुपारी. काय ते विचार करून राहिले? बोला बोला, जे मनात असेल ते बोलून टाकत जा तुम्ही. विचार नका करू. सविता, बरोबर आहे तुझं. म्हणतात ना एका नवऱ्याच्या मनातलं बायकोच ओळखू शकते. नाही नाही, तसा विचार नका करू तुम्ही. समोरचा बोलणारा पाहून कोणी बी विचार करू शकते की याला काहीतरी बोलायचं आपल्यासोबत. सांगा. सविता, आज मार्केटला चालतो. तुझ्यासाठी साडी घेतो मी, नवीन वर्षात घालायला. नाही नाही, साडी नाही पाहिजे मला. खूप साड्या घेतल्या मी. आता मी स्वतः कमावतो. तुमच्यासाठी एखादा ड्रेस घेऊन घे. तेच ते कपडे घालता तुम्ही रोज रोज. आहेत मला साड्या, भरपूर साड्या आहेत. वाटल्यास पुढच्या महिन्यात माझ्याच पगारातून तुम्ही एक ड्रेस घेजा. अरे बापरे, काय गर्व आलं माझ्या बायकोले. ओही ओजस, चला 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 तयारी करा, शाळेत जा लागते. माया माथं तर इथं काहीच ओढून नाही राहिलं. पहिले साडी घ्यायचं नाव घेतलं, नांदाच लावे. राजाची तलाना दुकानात, राजाची तलाना दुकानात. आता तर डायरेक्ट म्हणते
मला साडी नाही पाहिजे. राजा राणीच्या मागं लागून बायको समोर हात धुवून बसला तो. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. चला आता बिचारा राजा नाराज आहे 2-3 दिवसापासून. आवडीची भाजी भेटली, खुश होऊन जाईन. शांताबाई, शांताबाई. अरे झाबरू, तू कुठे चालला झाबरू? काही नाही शांताबाई, तू दिसली मला थैली घेऊन. तुला किती वेळेस आवाज देऊन राहिलो मी, पण तुला काही दुरून आवाज नाही आला, म्हणून जवळ आलो. शांताबाई, तू इथून आली म्हणतात घरी? हा झाबरू, आली घरी. झाला आता मग वर्ष संपायच्या पहिले चांगलं झालं झाबरू. नाही टेन्शन आलं तरी मला. शांताबाई, ते कर्म चांगले आहेत म्हणून देव सगळं चांगलं करते बरं. या झाबरू दोघं जण तुम्ही एखाद्या दिवशी चहा घ्यायले माझ्या सुनीच्या हातचा. ठीक आहे शांताबाई, मारीन चक्कर उभ्या उभ्या. चल येऊ मग मी. हा झाबरू, मी भाजीपाला आणायला गेली होती ना, सुनीने पोळ्या केल्या, भाजी राहिली करायची. चल मी बी लय घाईन द्या. जाय शांताबाई जाय. बिचारा भाऊ असा झाबरू सारखा, कोणाला बी भाऊ द्या शांताबाईच्या भावासारखा. चल उशीर झाला पहिलेच तो. राजाला भूक लागली असेल. नाही नाही, चहा केला असेल, नाश्ता केला असेल ना सवितानं. आता स्वयंपाक करते आरामानं. शांती घरी आली की शांती म्हणतो पहिले शांती वावरात चालतो, हरभरा पाय. शांती तर हरभऱ्याचं पीक पाहून खूप खुश होऊन जाईल. खरोखर सुनबाई घरातली लक्ष्मी आहे. सून घरी येत सगळं चांगलं होऊन राहिलं, पण घरात गमून राहिलं. पाय, घरातली लक्ष्मी घरात नसली, घरात भनभन लागते. चिंतेची बाबा, काय झालं चिंतेची बाबा? कायचा विचार करू राहिले तुम्ही? काही नाही शांती, त्या बोलण्याचा विचार करू राहिलो शांती मी. तू म्हणस ना घरातली लक्ष्मी घरात नसली, घरात दलिंदर येते, भनभन लागते. तुला सांगतो शांती, ज्या वक्तीपासून आपली सुनबाई घरांनी आली ना, घरात दणदण लागू राहिलं शांती. चिंतेची बाबा, आता भेजत आलं काय तुमच्या? हा शांती, तुला तर माहित आहे माल लाईट उशिरा लागते म्हणून. चला तुम्ही आता मला गोष्टीत नका गमवू बरं. मी पटपट तिले भेंडीची भाजी देतो कापकूप करून, भाजी करीन. थांबा, तुम्ही बी जेवण करा आता. वावरातून आले ना शांती, तुला मी वावरात त्यासाठी थांबलो. एवढा मस्त हरभरा आपल्या वावरातला, काय सांगू शांती तुले. चल शांती, लवकर लवकर कर आणि हरभरा पाहायला चल तू आज. ठीक आहे चिंतेश बाबा, मग पण बाई म्हणून झालं वावरात यासाठी आलोच मी. सविता, आण सविता ताटा, मी कापकूप करून देतो तुले. सविता आली आली. भाजी केली नाही ना सविता? आई तुम्ही सांगितलं मी भाजी कोण करू? भाजी नाही का घरांनी काही? बस जमलं, तेच म्हणत होते मी भाजी नको करू म्हणून. आता पाय राजा किती खुश होऊन जाईल. राजाच्या आवडीची भाजी भेटून राहिली राजाले किती दिवसापासून. सविता अन्न ताट देऊन कापकूप करून देतो तुला सगळं. आई काय कापकूप करून आला तुम्ही? मीच करतो सगळं. आणा टाकायच्यात भेंडी. सविता मस्त करतो भाजी. हा आई, मला जशी येते तशी करतो. तुम्हाला वाटत नसेल मला चांगली येते, तुमच्या हाताने करू शकता आई तुम्ही. नाही नाही असं नाही सविता, ते हातची भाजी राजाला एकदम चांगली आवडते आणि सगळ्या घराला आवडते ते हातची भेंडीची भाजी. कर सविता. ठीक आहे. सविता अशी कोण बोलते काय माहित, तिला मी चांगलं सांगू राहिली प्रेमानं. काय माहित राजाचं तिचं काही झालं काय, सांगताच नाही ते दोघांचं काही. राजा बरं झालं इकडे लपून बसलो हॉटेलाच्या, तर तिथं 17 जणांनी टोकलं असतं. राजा बायकोनं जीव नाही घातलं काय, हॉटेलात नाश्ता करायला आला. बायको नाश्ता नाही करत काय, चुपचाप येतो भजी खाऊन घेतो आणि घरी चालला जातो. अरे बापरे, काय गोड भजा आहे बापा. बायकोला आता म्हणू बी शकत नाही मी खुशीनं सविता भजे कर म्हणून. अरे राजा दादा, चोरून चोरून भजे खाऊन राहिला का तू इकडे येऊ? काय काय मी कोणाला सांगत नाही म्हणून तो हॉटेलाच्या मागं येऊन बसला राजा दादा. वहिनीनं स्वयंपाक नाही बनवला वाटते. बरोबर आहे, राग भरली असेल ना वहिनी. आणि तुले कोण सांगितलं मै बायको राग भरली म्हणून? कोण सांगितलं तुले? पप्प्या तोंडातून ते बोलत राहतं. राजा दादा ते हा बाबावरूनच समजून राहिलं मला. तुले वहिनीनं घरी नाश्ता पाणी काहीच दिलं नाही म्हणून तू बाहेर आला नाश्ता करायसाठी. नाही तर आजपर्यंत मला कधीच नाही दिसला तर बाहेर पकोडे खाताना. तुला माहित आहे काय काही? तुला काही बायको आहे काय? पाहिलं ना ती बायको येते सोडून जाते. चालला मोठ्या गोष्टी शिकायला मला तू. राजा
तुला काय गोष्टी करू नको. ती बायको बी तुला सोडून गेली होती, खाऊन घालत तुले, म्हणून तू बैर खाऊन राहिला. चल्ला मला या गोष्टी शिकवायले. तू मोठा धुतल्या तांदूळाचा आहेस रे, बैर येऊन खाऊन राहिला. आता कोण फटारली? भेव लागला का तुले? मला माहित आहे ना, नाही तर कायच्या नादी लागू काय मी? तू माहित आहेस ना काय कॅटेगरीचा पोरगा आहेस तर. मला गोष्टी शिकवून राहिला तो. चोर शिरजोर बनवून राहिला मायावर. साला लफडेबाज, बायको असल्यावर राणीच्या मागा लागला होता. कसं राणीने दिलं थुटकारून, मग तोंडही नाही पाहत राणी आता. पप्पे, या राणीच्या ना मी किती गोत्यात आलो असेल, आणि किती जणीच्या मला गोष्टी ऐकायला लागल्या असतील. नाही देवा, कधीच कोणा पैसे नांदी लागायला पुरत नाही. आपली बायको आली ना, बस हात धडा शिकलो मी आता. चल राजा, भजे खाऊन घे, पोटात काही नाही, गुळगुळ पोट करून राहिलं. घरी जातो, आई आली तशी. बायकोले म्हणायचा अधिकार नाही, आईले म्हणतो गेल्याबरोबर आई जेवण करतो म्हणून. घे म्हणा बा सासूबाई, भेंडीची भाजी केली. मी आता बाहेरच नाश्ता करेन, मला पण ड्युटी जायला वेळ होते. सविता, झाली का भाजी सविता? हो आई, सिलेंडर गेला, बाहेर चूल मांडली मी, भाजी टाकली. अरे सिलेंडर गेलं काय? सविता, ही भाजी खायची होय? आई, तुम्ही काय आणलं होतं? काय आणलं होतं तुम्ही? मी भेंडी आणली होती सविता, भेंडीची भाजी करायसाठी. हे तर तू रश्याची भाजी केली. आई, रश्याची भेंडी नाही खाल्ली का तुम्ही कधी? सविता, भेंडी कोणी रश्याची करते काय? आम्ही सुकी भेंडी करतो, आणि तू पण सुकी भाजी करस ना पहिले. तू सांगितलं नाही मला आता रश्याची भाजी करतो म्हणून मी. आई, कायची भाजी होई, आणि बाहेर कोण चूल मांडली? राजा, त्या बायकोनं पाहिनं रश्याची भेंडी बनवली ना, त्या मायनं कधीच नाही बनवली. खाय आता तू रश्याची भेंडी, खाय. त्या आवडीची आहे ना भेंडीची भाजी, खाय राजा. आता सवय पा सगळ्या गोष्टीची. शांती, रश्याची भेंडी पहिलेच तर शांती चिकट असते ते शंभरासारखी. आणि चंदी कोणी पाणी टाकते काय शांती? तुमच्या सुनीले सांगा तुम्ही आता. चिंतेचे बाबा, जे आजपर्यंत खाल्लं नसेल ते बी खा लागेल तुम्हाला आता. आता बायको नाही होय, जे म्हटलं ते करीन. बरोबर आहे सविता. तू कुठे चालली? तू ड्युटीवर चालली काय? हा बाई, मी ड्युटीवर चालली, लेकरं ट्युशनला घेऊन जाता. ठीक आहे, परस घेऊन निघते मी. पाहिलं राजा, हे सगळी ती चुकी आहे राजा. तू असे धंदे केले नसते पहिल्यापासून, तिले तोंड राहिलं असतं मला बोलायला. आता मला बोलायला तिले तोंड राहिलं काय राजा? तू सांग. आई, आता मला बोलू नको तू. बाबा चला, माझ्यापाशी पैसे आहेत, आपण बाहेर जेवण करू. चल चल राजा, मी वाटच पाहून राहिलो तू असा कधी म्हणतो तर. पाहिलं मंडळी, सांगा काही बोलता ते काय सुनीले? पण सुनीनं असं करावं काय? गेली कधी एवढी मोठी भाजी वाया, तेल मसाला, सांगा काय करावं शांताबाईनं? किती सांभाळून घ्या शांताबाईनं. पण नाही, मी काहीच बोलत नाही. सुनीले म्हणा तू किती द्विधान्य कर, पण माझे बहीण भाऊ माझ्यासोबत आहेत. तेवढी शांताबाईची ठाकूरकी आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन व्हिडिओ आणते बरं. पहा तुम्ही, मजाच का सुनीची. खूप नावाच्या कमेंट आलेल्या आहेत. चला आपण नावं घेऊ. भारती वाघमारे, पूजा सोईतकर, चित्रा जावरकर, लीला पठाण, इंदू नारडे, मंजुषा पडावकर, सोहम पेडसे, सुशीला गांधी, नंदा अंबागडे परडी. आज अभिनेता भावने यांची लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, तर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या कडून आणि नम्रताबाई चव्हाण राहणार तिवसा यांच्याकडून पण. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं अशी शांताबाई ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला मग, आणखी लग्नाचे वाढदिवस, साधे वाढदिवस असले नक्की नावाची कमेंट करा. शांताबाई रोज व्हिडिओ मध्ये नाव घेणार आहे. चला मग, शांताबाईला साथ देताना चॅनल लवकर सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.
नवीन वर्षाच्या शांताबाईच्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं जावं, समृद्धीचं जावं अशी शांताबाई ईश्वरचरणी प्रार्थना करते. जीवनातलं सगळं दुःख निघून जावं सर्वांच्या, आणि सर्वांच्या जीवनात आनंदी आनंद झाला पाहिजे. चला मग भेटू आपण नवीन भागात.